नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एजे यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसापासून मागच्या काही दिवसात आपले लेक्चर्स पडलेले नाहीत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो। आता काही कारणास्तव वेळेच्या अभावी मला जास्त वेळ यामध्ये देता येत नाही, पण तरीही कुठेतरी तुमच्या विश्वासासाठी, तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ उतरण्यासाठी मी अजून यामध्ये जेवढा वेळेत वेळ काढून घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करतो आणि जे मेन टॉपिक आहेत ते मेन टॉपिक आपले मी कव्हर करून घेण्याचा आणि पूर्णपणे रिव्हिजन घेण्याचा मी त्याच्यामध्ये तुमचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो बघा, आता मूळ संख्या म्हणजे काय? आता जास्त काही विचार करायचा नाही। मूळ संख्या म्हणजे काय तर फक्त जी संख्या त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि दुसरा 1 ने भाग जातो अशा संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं। आता भाग जातो म्हणजे काय की सर 3 ला जर भाग द्यायचा म्हणलं तर काय होईल? पॉइंट मध्ये भाग जाईल, पण पॉइंट मध्ये नाही, पूर्ण भाग जातो। काय? मूळ संख्या ज्या संख्येला फक्त 1 व त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। म्हणजे बघा, आता इथे ज्या उदाहरणासाठी आपण संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 3 5 7 11 13 17 याच्या पुढे 19 अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? मूळ संख्या आणखी शोधू शकता। 19 असेल, त्यानंतर आणखी परत 23 असेल, 29 असेल, अशा ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या असतात। तर ह्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत असा सरासरी प्रश्न येत असतो। तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। किती? 25 मूळ संख्या आहेत। 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर त्या 15 मूळ संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 1060 असते। 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 328 असते। आता मास्तर 1 ते 100 पर्यंतची 1060 असते आणि 1 ते 50 पर्यंतची 328 कशी असते? अरे दादा, ह्या लहान लहान संख्या आहेत, मग यांची बेरीज जरी केली तरी लहानच आकडा येणार आहे। जरी 1 ते 50 पर्यंत 15 संख्या असल्या तरीही त्याची 328 काय आहे? बेरीज आहे। आणि 1 ते 100 पर्यंत 25च संख्या आहेत पण त्यांची 1060 अशी बेरीज आहे, कारण 50च्या पुढच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या 50च्या पुढच्या मूळ संख्यांच्या किमतीच ऑलरेडी मोठ्या असल्यामुळे त्यांची बेरीज काय होणार आहे? ती प्लस ही ऍड झाल्यामुळे 1 ते 100 पर्यंत 1060 ही काय होत आहे? यांची बेरीज होत आहे। त्यानंतर जे बेसिक मेन पॉइंट आहेत, जे की पॉइंट आपण म्हणतो त्याला, वन लाइनर क्वेश्चन जे आपल्या परीक्षांमध्ये येतात, तर त्यामध्ये असतं सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे आणि 2 या संख्येचं आणखी एक विशेष म्हणजे काय आहे की 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे। 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी मूळ संख्या आहे। मित्रांनो, मूळ संख्येबद्दल एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याच्यावरती जर तुम्ही चांगल्यापैकी फोकस केला, आणखी काय करायचं, रिव्हिजनसाठी जर आपल्याकडे वेळ असेल तर ह्याच्या त्याच्या उचापत्या करत बसण्यापेक्षा तुझी गर्लफ्रेंड कोण आणि तुझा बॉयफ्रेंड कोण ह्या असले भानगडीत पडण्यापेक्षा मित्रांनो ह्याने काहीही साध्य होत नसतं। त्यापेक्षा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण काढून बघायच्या। मित्रांमध्ये आता पेपर आल्याच्या नंतर मित्रांमध्ये अशा चर्चा करा की ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। कारण मी असं म्हणत नाही की कंटिन्यू तुम्ही हेच करा। अरे गणितात बोर झालं, गणितात तर बोर होतच नाही, बाकीच्या जीएसच्या अभ्यासात बोर झालं तर गणित करा, गणितात बोर झालं तर जीएस मध्ये जा, आणि सगळीकडूनच बोर झाला असं मी म्हणत नाही ना तुम्ही 24 तास अभ्यास करा। याच्यामध्ये काय की बोर व्हायला लागलं थोडंफार बाहेरही जाता आलं पाहिजे, बाहेरच्याही जगात आपण जगलं पाहिजे, सगळं करून सगळं करता आलं पाहिजे मित्रांनो। पण त्याच्यामध्ये अभ्यासाकडे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं असतं, कारण सगळं करून सगळं करता आलं पाहिजे हे म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं अवघड असतं। तुम्हाला आता घरच्यांच्या पैशावरती सगळं करून सगळं करता येईल, पण स्वतः सगळं करून सगळं करणं खूप अवघड असतं। धन्यवाद मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो।